बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अयोध्येतील राम मंदिराचा शिलान्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात झाला। मग काही लोक कोर्टात गेले, आता निर्णय आला, मंदिर निर्माण होतंय, पण रामाच्या नावाचा वापर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राजकारणासाठी होतोय। धार्मिकतेच्या राजकारणाचा वापर आज अधिक होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 दिवस उपवास करणार आहेत, त्यांच्या भावनेचा मी आदर करतो, पण गरिबी हटवण्यासाठी त्यांनी काही केलं असतं तर बरं झालं असतं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हाणलाय। शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की माझा एका निवडणुकीत पराभव झाला, मी मुंबईचा अध्यक्ष होतो, क्रिकेटच्या संस्थेत माझा बंगालच्या माणसानं पराभव केला, पण नाउमेद व्हायचं नाही, मी आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो, एक दिवस मी जागतिक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झालो, असं त्यांनी म्हटलंय। शरद पवार म्हणाले की राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का, असा सवाल शरद पवारांनी भाजपला केलाय। मोदी राम मंदिरासाठी 10 दिवस उपवास करतायत, तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा, असा सल्ला देखील शरद पवारांनी मोदींना दिलाय। आपल्याला गोळ्या घातल्या तरी आता मागं हटणार नाही, माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला जातोय, आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आंदोलनाचा काही मंत्र्यांना अपमान करायचा, असा आरोप मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी मंगळवारी केला। या मंत्र्यांची नावं उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कालच बोलणं झालंय, किती जणांना प्रमाणपत्र दिलं आणि त्यांच्या परिवारातील किती लोकांना आपण प्रमाणपत्र दिलं याबद्दल माहिती देण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी प्रशासनाकडे केली। मनोज जरांगे पुढे म्हणाले की 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, पण प्रशासनानं किती जणांना कुणबी दाखला दिला, त्यांच्या सोयऱ्यानं दाखला दिला का, असा सवाल करताना शासकीय अधिकाऱ्यांनी किती अडवणूक केली म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय। तर आधीच हे सर्व दाखले दिले असते तर मराठा समाजावर मुंबईला जाण्याची वेळ आलीच नसती, आता आम्ही मुंबईला जाण्याची तयारी केली आहे, असा इशारा त्यांनी दिला। मनोज जरांगे म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण देण्याची आमची मागणी आहे, आम्हाला माहिती आहे की सरकार आमच्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे, माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करत आहे, आमच्या रॅलीत कुठेतरी त्यांचे लोक घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे आम्हाला त्यांचेच लोक अधिकारी सांगत असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला। देशासह महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत। सत्ताधारी भाजपनं यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजप महाराष्ट्रात 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयी फॉर्म्युलाचा वापर करणार आहे। त्यानुसार राज्यातील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण यासारख्या दिग्गज नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती आहे। भाजप अध्यक्ष JP नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन त्यासंबंधीची रणनीती निश्चित केली जाणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपनं महाराष्ट्रातील निवडणुकीवर खास लक्ष आहे, यातील अधिकाधिक जागा कशा जिंकता येतील या दृष्टिकोनातून भाजप श्रेष्ठी आपली व्यूहरचना आखत आहे। नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजपनं अनेक खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं। आता याच धर्तीवर महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे। यात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा समावेश असल्याचा दावा सूत्रांनी केलाय। शिवसेना अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयामुळे अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण तापलंय। त्यातच आता त्यांनी आपला निर्णय भविष्यात कसा फिरेल, अर्थात रद्दबातल होईल, हे स्पष्ट केलंय। आमदार अपात्रतेच्या निर्णयात काही नियमबाह्य घडल्याचं सुप्रीम कोर्टात सिद्ध झालं तरच माझा निर्णय रिव्हर्स होईल, अन्यथा नाही, असं ते म्हणाले। त्यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे गटाच्या आशा पल्लवित झाल्यात। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निकाल दिला। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वातील पक्ष खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं। या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी उपरोक्त विधान केलंय। ते म्हणाले की मी कुणालाही संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिला नाही, हा निकाल कायद्याला धरून देण्यात आलाय। शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय कायद्याच्या अनुषंगानं आणि संविधानातील तरतुदींचं पालन करून तसंच सुप्रीम कोर्टाच्या तत्वांच्या आधारावर देण्यात आलाय। आपल्या देशात कोणत्याही नागरिकाला या विरोधात घटनेतील कलम 226 आणि कलम 32 अंतर्गत सुप्रीम किंवा हायकोर्टात दाद मागण्याचा अधिकार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। शिंदे आणि ठाकरे गटानं न्यायालयात याचिका दाखल केल्या म्हणजे आमदार अपात्रता प्रकरणात दिलेला निर्णय अयोग्य ठरेल असं होत नाही। हा निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात काही नियमबाह्य आहे का, त्यात काही घटनाबाह्य आहे का, अथवा काही बेकायदेशीर घडलं का, ते न्यायालयापुढे सिद्ध करावं लागेल। तसं सिद्ध झालं तरच अपात्रतेचा निर्णय रिव्हर्स होईल, अन्यथा नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले।
गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला रविवारी 12 तास उशीर झाला. सकाळी 10:45च्या विमानानं गोवा विमानतळावरून रात्री 10:06 उड्डाण केलं. दाट धुक्यामुळे सकाळी 11च्या सुमारास विमान तासाभरानंतर मुंबई विमानतळावर उतरलं. त्यामुळे संतप्त प्रवासी विमानातून उतरून विमानाच्या पार्किंगमध्ये बसले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये प्रवासी विमान पार्किंगमध्ये जमिनीवर बसून जेवताना दिसतायत. 15 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये इतर फ्लाईट्स टेक ऑफ करताना दिसतायत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. इंडिगो एअरलाइन्सनं या प्रकरणी माफी मागितली आहे. इंडिगो एअरलाइन्सनं सोमवारी सांगितलं की दाट धुक्यामुळे विमानानं गोव्याहून उशिरानं उड्डाण केलं. यानंतर विमान मुंबई विमानतळाकडे वळवण्यात आलं. विमानाला शिडी जोडताच प्रवासी बाहेर आले. त्यांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये जाण्यास नकार दिला. यानंतर CISFचे जवान आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं इंडिगो एअरलाइन्सनं स्पष्ट केलंय. अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्याचा विधी आजपासून सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील रामघाट परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स झळकलेत. या फ्लेक्सवर शिंदेंसह दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचे फोटो आहेत. तसंच बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाल्याचाही मजकूर आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या विधींना 16 जानेवारीपासूनच सुरुवात झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं अवघी अयोध्या नगरी सजली आहे. जनतेत प्रचंड उत्साह संचारलाय. राम मंदिराच्या परिसरात रामभक्तांना शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आलेत. यात राजकीय नेत्यांनी लावलेल्या पोस्टर्सची संख्या लक्षणीय आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही एका फ्लेक्सचा समावेश आहे. अयोध्येतील रामघाटावर शिंदे यांचे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी की कामना हुई पुरी असा मजकूर लिहिण्यात आलाय. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे तसंच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटोही लावण्यात आलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीचा दबाव आणि एका उद्योगपतीच्या सांगण्यावरून मिलिंद देवरा यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश द्यावा लागला असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलं होतं की मिलिंद देवरा यांचा पक्ष प्रवेश करून घ्या. इतकंच नाही तर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत असा दावा त्यांनी केलाय. दरम्यान आमचा पक्ष असे म्हणत असतात. अशा लोकांचे आता काय होणार? उद्योगपतींच्या दबावामुळे जर बाहेरून आलेले लोक तुमच्या पक्षात ताबडतोब मोक्याच्या पदांवर जाणार असतील तर या गटाचे भविष्य काही खरं नाही असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर बोलताना हा दरोडा कसा पडला, नेमके काय झालं हे उद्धव ठाकरे सांगणार आहेत. राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. जनतेच्या प्रश्नांची उत्तर दिली नाहीत. मात्र आज आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे. मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी असं आव्हान संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केलंय. अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात भाजप पक्ष कायम मंदिर वही बनाएंगे असा नारा देत आलाय. मात्र आता अयोध्येत जाऊन बघा, ज्या जागेवर राम मंदिर बांधलं जाणार होतं तिथं प्रत्यक्षात मंदिराची उभारणी झालेली नाही. वादग्रस्त जागेपासून 4 किलोमीटर अंतरावर राम मंदिराची उभारणी सुरू आहे. त्यामुळे वादग्रस्त जागा अजूनही तशीच आहे असा दावा संजय राऊत यांनी केला. विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेत. 22 जानेवारीला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. नवीन ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे. बच्चू कडू म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात 54 लाख नोंदी सापडल्यात. त्यापैकी 30 ते 35 हजार नोंदी मराठवाड्यातील आहेत. सगळे सोयरे यांना आरक्षण कसं देता येईल या संदर्भात एक मसुदा तयार करण्यात आला. या संदर्भात अधिसूचना काढणार आहोत. त्या देखील मनोज जरांगे यांना दाखवण्यात येणार आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 सचिव यांच्यासोबत 5 तास बैठक झाली. या बैठकीत एका शब्दावर चर्चा करण्यात आली. एक मसुदा आता मनोज जरांगे यांना दाखवणार आहोत. मसुदा जरांगेंना दाखवल्यानंतर त्यांची भूमिका लक्षात घेण्यात येईल. त्यांचं मत आम्ही जाणून घेऊ. प्रशासन जास्तीत जास्त दाखले देणार आहे. स्वयंपाक केला पण जेवण नाही असं होऊ नये म्हणून सरकार याची काळजी घेणार आहे. मी देखील त्याचा आढावा घेणार आहे. आता विभागीय बैठक झाली, आता जिल्हा स्तरावर जाऊ असं बच्चू कडू म्हणाले.